सुरू असलेली अनधिकृत बांधकामांवरती आपल्याला बघायला मिळते. काही नागरिक आपल्या सोबत असणारे नेमकं काय प्रकार आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय मागणी? आता तुम्हाला सगळ्यांना जसं माहिती आहे का नगरपालिका कारवाई करते, तर त्याच्याबद्दल आमचा काही राग नाहीये किंवा आम्ही त्यांच्या काही अडथळा हे करत नाहीये. पण आमचं बोलणं फक्त एकच आहे का जसं तुम्ही आमच्यावरती कारवाई केलेली, आमच्या इकडे दावड रेस्टॉरंट म्हणून एक ढाबा होता, तर जशी तुम्ही आमची कारवाई केली, आमचं पूर्ण तोडून टाकला, जे काढलेले वस्तू होते मॅडम ते पण तोडून टाकले. आणि जे दुसरे लोक आहेत अजून म्हणजे ज्यांना नोटीस आलेली आहे ते त्यांना वेळ देत आहेत. तर मला फक्त एवढं विचारायचं आहे की त्यांना वेळ कशाला देत आहे. आम्ही नगरपालिकेला असं बोलतच नाही का तुम्ही कारवाई का केली, तुम्ही करा कारवाई, पण सगळ्यांसाठी एकसारखी कारवाई करा. आमचं तुम्ही पूर्ण तोडून टाका. वेळ मागितला का? आम्हाला पण वेळ. अरे आम्ही त्यांना बोललो का आम्ही एवढं काढून ठेवलेलं आहे, तुम्ही आम्हाला थोडासा वेळ द्या, आम्ही सगळं घेऊन जातो ना. नोटीस दिलेली त्याबद्दल आम्ही बोलत नाही. तोडलं त्याबद्दल आमचा काही राग नाहीये मॅडम. आमचा राग फक्त एवढा आहे का तुम्ही जसं दुसऱ्यांना वेळ दिला ना, आम्हाला पण एक दिवसभराचा वेळ दिला असता तर आम्ही आमचे जे वस्तू जे आमचं झालं नुकसान ते आम्ही घेऊन गेलो असतो ना. आणि तुम्ही मला एक सांगा, तुम्ही मोजके लोकांचं तोडतायत आणि दुसऱ्यांना तुम्ही वेळ देतायत, तर म्हणजे याच्या मागचं कारण काय? भेदभाव आहे ना. ते हे असं करायला नाही पाहिजे ना मॅडम. तुम्ही करा कारवाई, करा कारवाई बद्दल काय मला राग नाही, आम्हाला काही राग नाहीये. तुम्ही करा पण सगळ्यांसाठी एकसारखी कारवाई करा. किती नुकसान झालंय आता? आता जे 4-5 लाखाचं नुकसान झालंय आमचा, हा आम्ही घेऊन गेलो असतो ना. तुम्ही करा ते तोडा. त्यांना वेळ दिला, पुढे वेळ दिला, तिकडे वेळ दिलेला आहे. त्यांनी दिलाय का? त्यांना 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे. 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे. आम्हाला 1 दिवसाचा पण आहे. आणि त्या लाईनीमध्ये पण शिकार आहेत ज्यांना त्यांनी वेळ दिलेला आहे का तुम्ही खाली करून घ्या. आणि अर्धे लोकांचा तोडून टाकला आणि अर्धे लोकांना वेळ दिलाय. तर आता त्यांनाच माहिती आहे का म्हणजे तुम्ही असं का करतायत. म्हणजे आता त्यांना त्यांच्या माहिती. आता आम्ही त्यांना तेवढंच विचारला साहेबांना, लोकांना पण का तुम्ही असं म्हणजे करा तुम्ही कारवाईमध्ये आम्ही तुमच्या मध्ये येतच नाहीये. दुसरी आहे आम्ही मध्ये येतच नाहीये मॅडम. तुम्ही फक्त आम्हाला एवढं सांगा का तुम्ही कारवाई करता तर सगळ्यांसाठी एकसारखी करा. इन्साफ सगळ्यांसाठी एकसारखी करा. आम्हाला काय राग नाही का आमचं एवढं नुकसान झाला, ते बिझनेस आहे. आज नुकसान होणार आहे, उद्या मला प्रॉफिट भेटणार आहे. पण हा बस काय तुम्ही करा, सगळ्यांसाठी एकसारखी कारवाई करा. आणि त्याच्याबद्दल आमचा काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही करा बस. 2 दिवसाचा वेळ दिला गेला आणि यांना लोकांना वेळ दिला तर आम्हाला पण दिला पाहिजे होता ना मॅडम. एक दिवसाचा वेळ आम्ही बोलत होतो. असं नाही, प्रूफ आहे. अरे नाही मॅडम, केली ना विनंती, किती विनंती केली. बोललात की बाहेर काढलेलं सामान पण त्यांनी. अरे बघा ना मॅडम, ऐका, शेड पण काढला पूर्ण शेड आम्ही काढून ठेवला, खालती ठेवलेला आहे बघा कैची. उभे आहे ना, त्यांचा अजून उभा आहे, आम्ही काढून ठेवला होता. काढून ठेवले होते तर त्याच्यावर जेसीपी मारलं. किचन होतं हे पण पूर्ण तोडून टाकला. तुम्ही वेळ द्या, आम्ही घेऊन गेलो असतो आमची वस्तू, आमचं तेवढं नुकसान कमी झाला असता. सगळ्यांसाठी एकसारखी कारवाई करा, त्याच्याबद्दल आमचा काही बोलणं नाहीये. करा तुम्ही कारवाई, पण सगळ्यांसाठी एकसारखीच करा. आता काही राहिलंय का थोडं थोडं? नाही राहिलं ना मॅडम. आता परत आता सगळं घेऊन झालं, स्क्रॅप मध्ये द्यायला लागेल. आता ते झाला, ते शेवटी नशिबाचा भाग आहे. पण एवढं मी त्यांना बोलणार आहे का तुम्ही करा कारवाई, पण सगळ्यांसाठी एकसारखी करा. कारण कोणाला असं वाईट वाटायला नको. आता मला वाईट वाटतोय का एक दिवसाचा मला वेळ दिला असता, मी सगळं सामान घेऊन गेलो असतो ना, पण तेवढं नुकसान माझं कमी झालं असता. आता समोर आहे ना तुमचं एक्झाम्पल, लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला देतोय समोर. त्यांना वेळ दिलेला आहे, ते आरामशीर काढतायत. पुढे सोकावाला अजून तुम्हाला मी 10 लोक दाखवू शकतो ज्यांना वेळ दिलेला आहे काढायला. सध्या असा प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. त्यांचं म्हणणं आहे की बाकीच्यांना, बाजूच्यांनाच वेळ दिलाय आणि त्यांना वेळ देत नाहीये. असं करायला नकोस. नियम जे सगळ्यांसाठी बरोबर नहीं। उनको पूछ रहे ना कुछ चीजें कि क्यों हमारा, आप तो ये लाइन में थे, तो उनका रिप्लाई बरोबर नहीं है। काय बोलतात? म्हणजे त्यांना विचारलं आम्ही का तुम्ही असं का केला, तर ते त्यांनी आम्हाला काय सांगितलं का ती टीम वेगळी आहे आणि आमची टीम वेगळी आहे. मॅडम, त्यांना कमांड देणारा तर एकच माणूस असेल ना. इन्स्ट्रक्शन सगळ्यांना एकसारखेच येणार आहेत ना. असं वेगवेगळं तुमच्या मनासारखं तुम्ही नाही करू शकत ना. तुम्ही करा कारवाईबद्दल. अजून मी तुम्हाला सांगतो मॅडम, कारवाईबद्दल आमचा काहीच राग नाहीये. तुम्ही करा कारवाई लिगली, पण तुम्ही सगळ्यांसाठी एकसारखी कारवाई करा, बस तेवढंच आमचं बोलणं आहे. धन्यवाद. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. तुमचं सुद्धा बांधकाम जर अनधिकृत असेल एखादं, तर कृपा करून लवकरात लवकर तुम्ही ते काढा, जेणेकरून तुमच्या मालमत्तेचं नुकसान होणार नाही. आणि नियम जे आहेत ते सर्वांसाठी सारखेच ठेवा, अशी फक्त या ठिकाणी मागणी जी आहे ती येते. धन्यवाद.